एवढ्या बायका एकत्र एका छताखाली ठेवायच्या म्हणजे जरा काही अवघड काम नाहीये. आहे आणि अवघड काम आहे. हो नाही आता हे माझ्या वतीनं बोलतोय हा, मी निर्माती आहे की नाही, हो. मला काहीही प्रॉब्लेम झाला नाही. 7 बायका रडत होतीस कोपऱ्यात, आम्ही पाहिलंय. अजिबात नाही. 7 बायका एकत्र आम्ही होतो. झिम्मा 1ला पण होतो, झिम्मा 2ला पण. काहीही अवघड नाही. मस्त टाइमपास, मज्जा मस्ती, सिन्सिअरिटी हे सगळं करून सिनेमा बनवलेला आहे. एक आमच्यात फक्त होता जो सतत आम्हाला वाईट बोलणे, आमच्यात काड्या लावणे, भांडणं लावणे, ह्याच्यात नंबर 1 पटाईत गॉसिप करणे. नमस्कार, मी राघवी ओम सावंत लोकशाही मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. सगळ्या बायका एका छताखाली एकत्र राहू शकत नाहीत, हे ज्या चित्रपटानं खरं तर हे विधान खोटं आहे हे सिद्ध करून दाखवलं. ज्या चित्रपटानं कोविड नंतर प्रत्येकालाच एक कॉन्फिडन्स दिला आणि घराबाहेर पडून मल्टिप्लेक्स जे हाऊसफुल झाले, रसिकांनी ज्या चित्रपटाला उदंड प्रेम दिलं, डोक्यावर घेतलं, तो चित्रपट म्हणजेच झिम्मा 2 आता रसिकांच्या भेटीला येतोय. आणि या झिम्मा 2ची सगळी टीम सुद्धा लोकशाही मराठीमध्ये आज आलेली आहे. या सगळ्या टीमचं मी मनापासून स्वागत करते. सायली संजीव, रिंकू, सिद्धार्थ चांदेकर आणि कॅप्टन ऑफ द शिप क्षिती. रिप्रेझेंटेटिव्ह आहे कॅप्टन ऑफ द शिप. Representative. पण आहेत दोघंही कॅप्टन ऑफ द शिपच आहेत. हेमंत हा दिग्दर्शक आहे आणि क्षिती आमची प्रोड्युसर आहे आणि ऍक्ट्रेस पण आहे. सो चांगलं म्हणजे कॅप्टन्सी चांगली आहे आपली. हा व्यवस्थित आहे कॅप्टन्सी. मला आवडली ही कॅप्टन्सी. ती अशी प्रेमळ होती की अशी कॅप्टनशी कसं होतं? प्लेयर्स कसे त्यानुसार होते. जसे प्लेयर्स तसे कॅप्टन्स होते. नाही पण जेव्हा मजाच ही आहे की जेव्हा गरजेच्या वेळेला त्यांना स्ट्रिक्ट राहणं, त्यांना अजिबात स्ट्रिक्ट राहायला आवडत नाही मुळात दोघांनाही. म्हणजे लोकांवर स्ट्रिक्टनेस आणायला आवडत नाही, कारण ऍक्टर म्हणून त्यांना सुद्धा पर्सनली आपल्यावर कोणीतरी स्ट्रिक्ट राहते असं आवडत नाही. सो पण गरजेच्या वेळेला आता एवढ्या बायका तू म्हणालीस तसं एवढ्या बायका एकत्र एका छताखाली ठेवायच्या म्हणजे जरा काही अवघड अवघड काम आहे नाहीये. आणि अवघड काम आहे. हो नाही आता हे माझ्या वतीनं बोलतोय हा, मी निर्माती आहे की नाही, हो. मला काहीही प्रॉब्लेम झाला नाही. 7 बायका रडत होतीस कोपऱ्यात, आम्ही पाहिलंय. ते तू मला काहीतरी वाईट वागवलं असशील म्हणून असेल. असं कसं? अजिबात नाही. 7 बायका एकत्र आम्ही होतो. झिम्मा 1ला पण होतो, झिम्मा 2ला पण. काहीही अवघड नाही. मस्त टाइमपास, मज्जा मस्ती, सिन्सिअरिटी हे सगळं करून सिनेमा बनवलेला आहे. एक आमच्यात फक्त होता जो सतत आम्हाला वाईट बोलणे, आमच्यात काड्या लावणे, भांडणं लावणे, ह्याच्यात नंबर 1 पटाईत गॉसिप करणे, ह्या सगळ्यात सिद्ध्या नंबर 1 होता. म्हणून त्याला डायलॉग दिलाय का, चावरट कोण आहे? हा करेक्ट. हे बा हे असं क्षिती म्हणते आणि मग कोपऱ्यात जाऊन हळूच डोळे पुसते. तिचे सगळ्या बायकांबरोबर काम केलंय एवढं, त्याचं दुःख झाकायला. काही नाही माझं दुःख. तू त्यांना विचार, आम्ही किती मजा केली आहे. किती मजा केली. आम्ही एवढी मज्जा केली की एवढी मजा कोणाला येऊच शकत नाही. ठीक आहे असं म्हणून मी माझं बोलणं थांबवलं. नाही. खरं तर तू घरी जा, आम्ही सांभाळतो. होय गं. म्हणजे तुला ही लोक सगळे गप्प करायचंय की म्हणजे कोण होतं गप्प करणार, नेमकं कोण होतं? हे बघ काय बायकांना तू पिकनिकला या सगळ्यांना घेऊन गेलेला, रियुनियन तू अरेंज केलेली की तुला या अरेंज करायच्या? मला ह्या वेळेला आता पहिल्या भागात जसं मी ट्रिप घेऊन गेलो होतो, सगळ्या बायकांना घेऊन गेलो होतो, तसं ह्या वेळेला ह्या सगळ्या बायका मला त्यांच्या बरोबर घेऊन आल्या की चल आता तू पण आहे, तिकीट निघाले, थोडे पैसे पण आहेत, तर बस विमानात आणि ये आमच्यात बाबा. आणि मलाही एक हाऊस असते की काय आता जाऊया या बायकांच्या. त्या 2 नवीन बायका जॉईन झालेल्या आहेत, शिवानी सुर्वे आणि रिंकू. तर त्यांनी पण धुमाकूळ घातलेला आहे, म्हणजे फारच धुमाकूळ घातलाय. ऑफ स्क्रीन सुद्धा ऑन स्क्रीन सुद्धा त्यांनी फक्त जादू केलेली आहे. पण ही अशी शांत वाटते, ही अशी शांत. तू इंटरव्ह्यू घरी घेऊन जा. अरे काय सांगू, एक दिवस घरी घेऊन असं सगळ्यांचं ऐकणारी, नाही तो किती खोटं बोलतोय आणि काय काय बोलतोय हे मी व्यवस्थित ऐकते. एकतर हे जसं म्हणाले तसं आम्ही इतकी मजा केली, आम्ही सतत एकत्र असायचो आणि इतकं छान राहिलं नाही ना, याचं दुःखही आलाय. त्याच्यामुळे सतत बायकांना आणि त्याच्यामुळे मी फक्त आता ऐकते की किती खोटं बोलायचंय, बोलून घे. मग काय रिंकू साधी आहे, साधी हे आहे. खरं आहे. हे खरं.
रिंकू ऐकते सगळ्यांचं हे खरं आहे. आता पण असा काहीतरी शब्द हो येणार कारण आहे. पण ती शांत नाहीये. बापरे अजिबात रिंकू शांत हसायला लागली ना की आम्ही निघून जातो कारण त्याला खूप वेळ जातो. ती हसणार मग अगदी समोरच्याला म्हणजे अचानक तू आलीस तर तुला वाटेल रडते की काय ही एवढी हसते. रिंकूला पिन बसते. आम्ही तिला म्हणायचो चावी मारूया चावी मारूया. एक चावी मारायची मग रिंकू हसत राहते. आपण आपापली कामं करून आलो तरी ती हसतच असते. असे खूप कधी शॉर्टवर शॉर्ट हो, झाले मी खूप त्याच्यामुळे. हसमुख मुली आहे. हसमुख वगैरे काय. म्हणजे फक्त चेहऱ्यावर हसमुख म्हणजे हसरा चेहरा असणार आहे. ज्यांच्या गळ्यातनं हसताना तुटलेल्या वायलींचे आवाज येतात त्यांना हसमुख नाही म्हणत. अरे ती केवढी हसते म्हणजे असं वाटतं की तू थांब आता. कालच आमचं एका प्रमोशन पण दरम्यान असू ती दे रे, सुरुवात हसणं झाली. आता खूप कमी झालं. अरे असं नको. हसतात की जेव्हा जेव्हा जिम्मा येतो तेव्हा हसतात की हो लोक. रे पण त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते ना. हे बरोबर आहे. बरोबर आहे. क्या बात है. हस तू हस रिंकू हस हस. तू, आम्ही रिंकू. काही तुला अडवणार नाही. तू रिंकू हस. तू सुरू आता नाही, मला नाही, एकदा वाटतं त्यांना लोकशाहीच्या प्रेक्षकांना कळलं पाहिजे. ते बघ सुरू तेव्हा सुरू सुरू येस. डोळ्यातनं पाणी यायला लागलं की समजायचं की चावी कंट्रोल बसली. करतो जीप चावून काही होणार नाही. पण जेव्हा तुला जिम्मासाठी म्हणून फोन आला तेव्हा तू अशीच काही विचार न करता लगेचच हो म्हटलेलंस की काय म्हणजे डोक्यात काय ठेवलेलंस? कारण रिंकू बऱ्याचदा आम्ही बघतो की नव्या टीम बरोबर काम करण्याकरता रिंकू सतत पुढे असते. मग नागराज मंजुळेंबरोबर असू दे, प्रत्येक वेळी नवी टीम आहे. जेव्हा जिम्मासाठी म्हणून फोन आला, कुठला होता तो दिवस जेव्हा फोन आलेला? दिवस वगैरे नाही मला आठवत आहे खरं तर. पण जेव्हा मला फोन आला आणि विचारलं की झिम्मा 2 मध्ये करशील का असं एक कॅरेक्टर आहे, तर अर्थात मला आनंद झाला. कारण झिम्मा ही माझी लाडकी फिल्म आहे आणि सगळ्यांची आवडती फिल्म आहे. तर आपण झिम्मा 2चा एक भाग होणार आणि इतके तगडे कलाकार आहेत, चांगला दिग्दर्शक आहे, चांगला विषय आहे, याच्याशी आपण जोडले जातोय, तर याचा एक आनंद होता. पण जेव्हा जिम्मा 1 आला तेव्हा कुठेतरी डिसाईड केलेलं होतं की जिम्मा 2 आपल्याला रसिकांच्या भेटीला आणायचंच आहे किंवा पार्ट 2 येईलच? नाही असं काहीही डिसाइडेड नव्हतं. खरंच नव्हतं. रादर हेमंत आणि इराला करायचा नव्हता जिम्मा 2 अजिबात. पण जिथे जिम्मा 1 संपतो ना तिथे प्रेक्षक म्हणून आम्हाला असं वाटतं की जिम्मा 2 यायला हवा. करेक्ट. आता हे असं एक तर सांगणारी खूप लोक होती आम्हाला. आणि मला अजून आठवते गेल्या वर्षी जिम्मा 1ला जेव्हा 1 वर्ष पूर्ण झालं ना तेव्हा आम्ही असेच गप्पा मारत होतो हेमंत आणि मी घरी जेवताना आणि आम्हाला त्या कॅरेक्टर्सची आठवण आली. म्हणजे मला असं झालं की आता निर्मला काय करत असेल, आता कृतिकाचं लग्न झालंय त्या स्टीव्हशी म्हणजे जे सायली करते तिचं आता काय चाललं. असंच गप्पा मारतो ना आपण की असं असतं तर गे होता तो क्या होता, असं करत आम्ही गप्पा मारायला लागलो. आणि मग आम्हाला त्याच्यात मजा येऊ लागली आणि असं वाटलं की आपल्या नकळत आपल्याकडे गोष्ट तयार होतीये. आणि त्यात इंदूचे कॅरेक्टरची तर अरे 75 आली असं झालं आम्हाला बोलता बोलता. आणि मग तो धागा मिळाला एक रियुनियनचा आणि त्यातनं असं ठरलं की स्टोरी बनते. मग आम्ही जेव्हा इरावतीला फोन केला तेव्हा ती पण एक्साइट झाली की हो यार कॅरेक्टर्सना आपण मिस करतोय. कारण जिम्मा 1 मध्ये किंवा आता जिम्मा 2 मध्ये पण तू बघशील तर कॅरेक्टर्स लोकांना जास्त आवडतात. हो म्हणजे तो वैशालीचा तुसडेपणा असू देत किंवा इंदूचं ती जी काही मजा करणं आणि बोलणं असू दे, सिद्धार्थचं हे सगळं आम्हाला काय म्हणतात त्याला तो मजेत म्हणतो फिल्ममध्ये की बायका किती बोलतात, पण हे प्रत्येकाने रिलेट केले ती कॅरेक्टर्स. त्यामुळे कॅरेक्टर्स आवडल्यामुळे आणि त्याची एक गोष्ट सापडल्यामुळे जिम्मा 2 करायचं ठरलं. ते क्लिक होतं. असं वाटतं की प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे जिम्मा 1 बघताना पण असं वाटलेलं होतं की प्रत्येक कॅरेक्टर हे वेगवेगळे नाही आहे, तर ते तुमच्याशी कनेक्ट करते, ते तुमच्याशी बोलते आणि हे प्रत्येक कॅरेक्टर आपल्या रोजच्या जगण्यातला भाग आहे असं कुठेतरी वाटत होतं. तू जेव्हा जिम्मा 2 मध्ये तुला सांगितलं गेलं की आता जिम्मा 2 आहे तर रियुनियन हे तू डिसाईड केलेलं होतं की आता आपला रोल काय असेल की आता नेमकं काय? हो बरोबर आहे. आता कसं आहे जिम्माच्या घटनांनंतर 2 ते 2.5 वर्ष उलटून गेलेली आहेत आणि त्याच्यानंतर जिम्मा 2 घडतोय कहाणीमध्ये. अख्खं तुम्ही पाहिलं तर जिम्मामध्ये जो सुरुवातीला कबीर पूर्णपणे बायकांना ऑलरेडी वैतागला होता, त्याच्या घरी पण बायका आहेत, कामाची पहिली ट्रिप, कंपनीची पहिली ट्रिप ही पण बायकांचीच घेऊन जायची. तुम्ही पाहिलं असेल की एंडला, सिनेमाच्या एंडला तो त्या बायकांच्या आणि त्यांच्या एका फोटोकडे पाहून म्हणतोय की तुम्ही आता माझ्या मैत्रिणी झाल्यात. खरं. तर
त्या 2.5 वर्षात असं काय घडलं असेल, त्यांनी काय काय पाहिलं असेल, त्यांनी अजून लेडीज स्पेशल ट्रिप्स केल्या असतील का, आणि त्या लेडीज स्पेशल ट्रिप्स करत असताना तो या मैत्रिणींना मिस करत असेल का, या सगळ्या गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार अर्थातच रायटर्स, डिरेक्टर्स आणि आम्ही सगळ्यांनी मिळून पण केलाच होता. आणि आता जेव्हा कबीर या सगळ्या बायकांबरोबर ट्रिपला येतोय, तर बट ऑब्व्हियसली जे मूळ बेसिक ट्रेट्स असतात की जे खरंच कुठल्याही पुरुषाला वैतागवणारे वाटूच शकतात किंवा कंटाळवाणे वाटू शकतात, ते तर आहेच की किती बोलतात आणि बास करा. पण आता तो ह्यांच्या प्रेमात पडलेला आहे ओके. पूर्णपणे. आता तो मित्र म्हणून आलाय. आता हे त्याचा जॉब नाहीये, म्हणजे तो काम करतोय पण इट इज नॉट अ जॉब फॉर हिम नाव की आता या बायकांची ट्रिप घेऊन जाऊया. नाही, तो आता रियुनियन साठी तो फिरायला आलेला आहे यांच्या बरोबर. या सिनेमामध्ये एक वाक्य खूप टची आहे सिद्धार्थ, आणि ते तू पर्सनल लाईफमध्ये सुद्धा तू जगलायस. माझ्या आईला कोण्या पार्टनरची गरज आहे हा कधी मी विचारच केला नव्हता. बरोबर. हा विचार इतका बोल्ड आहे. अजूनही प्रत्येक जण हा विचार करताना आपण समाजाचा अजूनही विचार करतो. करेक्ट. पण तू चौकट ही सगळी भेदून फक्त म्हणायचं म्हणून हे वाक्य म्हणाला नाहीस, तर ते तू जगलास. आय नो. ते काय माहिती, काहीतरी आपण जनरलाइज नाही करू शकत. दुसरं म्हणजे आता हे समजा दुसऱ्या कोणीतरी केलं असतं तर मला वाटत नाही मला त्याची तेवढी डेप्थ मिळाली असती. हे माझ्या आयुष्यात घडतंय म्हणून मला त्याची ग्रॅव्हिटी माहिती आहे. सायली, झिम्मा, पैठणी, त्याच्यानंतर पुन्हा झिम्मा 2, म्हणजे ब्लॉकबस्टर सिनेमे द्यायचेच आहेत हे ठरवूनच सायली संहिता सिलेक्ट करते का? नाही, मी असं कधीच नाही करत. एकदम स्पष्टपणे आणि खरं उत्तर आहे, मी कधीच मला जिम्मा करण्यामागचं कारण असं की ही माझ्या खूप जवळची माणसं आहेत आणि त्यांना मी नाही म्हणूच शकत नाही. मी हेमंत सर आणि क्षितीच्या प्रत्येक सिनेमात आहे, तर ते मला माहिती आहे की ते जे करतील ते उत्तमच असणार आहे. त्याच्यामुळे मी विचारतच नाही संहिता काय. मी पहिल्यांदा आम्ही जेव्हा एकत्र बसून रीडिंग केलं तेव्हा मला कळली गोष्ट काय. मी विचारलंही नव्हतं हेमंतला फोनवर की काय आहे, मग काय असणार आहे स्टोरी, मग माझा ट्रॅक काय, मी काहीच विचारलं नव्हतं. कारण मला माहिती आहे की जे माझ्यासाठी योग्य आहे ते तो माझ्यासाठी लिहिणार, तो आणि इरावती. त्यामुळे कधीच मी आय एम व्हेरी ब्लेस्ड की मला नशिबानेच इतके चांगले कॅरेक्टर्स आणि चांगल्या संहिता मिळत आहेत की मला त्याच्यावर म्हणजे सिलेक्ट करण्याची गरज नाही पडत आहे. मला खूप आनंद होतो अभिनेत्री म्हणून सुद्धा की जिम्मा हे माझ्या खूप जवळचं आहे, कारण मी तशी खरी आहे. कृतिका ही सायली सारखी आहे आणि सायली ही कृतिका सारखी आहे. बिंदास्त आहे. मी 1% फक्त इकडचा तिकडे असेल, म्हणजे इमोशन्सच्या बाबतीत किंवा घरच्यांचा विचार करण्याच्या बाबतीत असेल. मी खूप घरच्यांचा विचार करते, पण कृतिका तशी नाही. म्हणजे आपण पहिल्या याच्यात दाखवली नाहीये की ती कोणालाच जुमानत नाही, कोणाचीच परमिशन घेत नाही. पण आता सायलीतला तो गुण पण थोडासा कृतिकात येऊ लागलाय. थोडंसं आता तिचं लग्न झाल्यानंतर तिला तिच्या सासरच्यांची जबाबदारी घ्यावीशी वाटते आहे आणि त्यांच्याबद्दल विचार करावासा वाटतोय. आणि दुसरीकडे दुसरे कॅरेक्टर्स मिळताना, म्हणजे जे मला मिळाले पैठणीचा जो तुम्ही उल्लेख केलास, ते करताना मला थोडं डिफिकल्ट जातं. पण जिम्मात मी असते, मी खूप स्वच्छंद असते यार. मी खूप अशी हे तू कमावलंयस. म्हणजे इतक्या आत्मीयतेने सगळीजण बोलतायत की लाईक ही फॅमिली आहे. हो, फक्त आम्ही कॅरेक्टर इथे प्ले केले नाहीयेत, तर इथे आम्ही मी family नेहमी सारखे असं जगू. म्हणते की आम्ही शूट करताना ना, म्हणजे एकतर कंपनी म्हणून जे आम्ही आत्ताच सुरू केली 2 फिल्म्स ओल्डर, पण ही पॉलिसी आहे माझी की ज्याला फॅमिली म्हणून काम नाही करता येत ना, त्यांच्याबरोबर मी कामच नाही करू शकत. कारण मला असं वाटतं की सिनेमा सगळ्यात मोठा असतो. सो माझ्या नशिबाने माझ्या स्पॉट बॉईजपासनं ते माझ्या को प्रोड्युसर्सपर्यंत प्रत्येकाने असं काम केलंय की जणू त्यांनी पैसे लावलेत सिनेमाला आणि आता ह्या सिनेमाचं छान व्हायलाच पाहिजे. आय एम ब्लेस्ड की मला अशी लोक मिळाली आहेत आणि मी त्या बाबतीत खूप आग्रही पण आहे की असे नसतील तर मला नाही येणार काम करता. पण प्रोड्युसर म्हणून जबाबदारी ही मोठी होती, कारण परदेशात फिल्म तुम्ही शूट करत होतात. अर्थात ती कुठे शूट करत होतात हे आता मी नाही विचारणार. त्याच्याकरता तुम्हाला प्रत्येकाला चित्रपटगृहात जाऊनच तो चित्रपट बघावा लागेल. पण ही जबाबदारी मोठी आहे. ती कशी काय फिल्म?
हो, जबाबदारी मोठी आहे हे खरंच. आणि यावेळेला आम्ही जिथे शूट करत होतो ना, तिथे ह्याच्या आधी कधी शूटिंगच झालेलं नाही. हो, त्यामुळे आणि ते हेरिटेज साईट आहे, त्यामुळे ते अजून डिफिकल्ट होतं. म्हणजे मजेचा भाग सोड, पण खरंच 5 किलोमीटरवर एक छोटंसं किराणा मालचं दुकान होतं. सो इफ इन केस ऑफ इमर्जन्सी वी हॅड नथिंग असं. पण एकतर सगळ्यांची साथ, त्यात बरोबरीनं जिओ स्टुडिओज, आनंद एल राय, कलर येलो, ह्या दोघांनी माझा खूपसा भार हलका केलेला आहे प्रोड्युसर म्हणून. माझं खूपसं ताण, स्ट्रेस जो मागच्या वेळेला काय होता, आम्हीच होतो. सो आम्हीच एकमेकांशी मिळून सगळं करत होतो. यावेळेला ह्या 2 मोठ्या खांद्यांची साथ मिळाल्यामुळे ना खूप माझं प्रेशर कमी झालं. आणि मी ही आधीपेक्षा थोडीशी शिकतेय, खूप नाही, पण आय एम स्टील लर्निंग. त्यामुळे आधीच्या पेक्षा आपण बेटर करावं ही इच्छा होतीच. क्षिती, तू बॉलिवूडमध्ये सुद्धा आहेस. जिम्मा 2ची ख्याती ऑफकोर्स बॉलिवूडमध्ये सुद्धा पसरली असेल. बॉलिवूडमध्ये जिम्मा 2 बद्दल कधी असं चर्चा झालेली? खूप जिम्माबद्दल खूप. आम्ही शूट करत होतो रॉकी और रानी की प्रेम कहाणी, जेव्हा जिम्मा 1 रिलीज झाला. आणि म्हणजे मी शूट करून येऊन इथे रिलीज करून परत आमचं शूट होतं जयपूरला, तेव्हा तिथे गेले होते. सो दे ऑल न्यू की फिल्म रिलीज होती एक क्षितीची. आणि त्यांना खूप आनंद होता. आणि मी ॲक्टर आहे हे त्यांना माहिती होतं ऑब्व्हियसली, की मराठीत पण काम करते, पण मराठी सिनेमा प्रोड्यूस करते हे जेव्हा त्यांना सगळ्यांनाच कळलं, तेव्हा म्हणजे मला करण सरांनीही खूप खूप सपोर्टही केला. इन द सेन्स की तू पहिल्यांदा प्रोड्यूस करतेस, होतं असं, थोडी गडबड होते, काळजी नको करत जाऊ, होतं बॉलिवूड सांभाळून घेतं. हो प्लीज, इट इज अ मिथ, इट इज अ मिथ, इट इज अ मिथ. खूप सांभाळून घेतं. आणि माझं नशीब चांगलं आहे की मी आत्ताच्या खूप मोठ्या कलाकारांबरोबर काम केलं. म्हणजे करण जोहर, रणवीर सिंग, आलिया भट. माझ्या जिम्मा 1ला जेव्हा फिल्मफेअर मिळालं, त्याच्यानंतर मला पहिले मेसेजेस ह्या लोकांचे आले. कारण ते त्यांना कुठून तरी कळलं, मेसेजेस आले. दुसऱ्या दिवशी करण सरांनी सेटवर पेढे वाटले. आमच्या शूटिंगला मी जाण्या येण्याच्या गमतीत मला जया बच्चनने विचारलं काही मदत लागली, म्हणजे जिम्मा 1च्या वेळेला, की तुम्हाला युकेला वगैरे असं काही मदत लागली तर मला नक्की सांग, आय विल हेल्प, काही काळजी करू नको गं, सगळं होतं. पण मी त्यांना सांगते पहिली फिल्म आहे, प्रोड्युसर म्हणून मी घरनं पैसे लावलेत. तर तेव्हा मला आठवतं रणवीर म्हणाला, अरे इतका प्रेमाने लावलेले पैसे कुठे वाया जात नाही, तुला दुप्पट येतील बघ तू. तर मला असं झालं की त्या लोकांना, म्हणजे आपल्या फिल्म्स ज्याच्यात बनतात त्याच्यापेक्षा खूप जास्त रणवीर सिंगचं पेमेंट आहे फक्त, पण त्याला ह्याची ग्रॅव्हिटी आहे की घरातनं पैसे लावून सिनेमा बनवणं कशाला म्हणतात. करण सरांना आहे, त्यांनी मला, आम्ही ॲक्च्युली परवा असं बोललो आणि ते मला म्हणाले की ये ना गं, आपण मागच्या वेळेला पण व्हिडिओ केला होता आणि फिल्म तुझी हिट झाली होती, तर आता यावेळेलाही करू. सो आता मी उद्या परवा त्यांना भेटायला जाईल. आय थिंक द व्हेरी व्हेरी हंबल पीपल. आपल्या डोक्यात काहीतरी इमेज आहे, माझ्याही होती, मी त्यांना भेटायच्या आधी, की आपल्याशी बोलतील का नाही, ह्यांना कळेल का नाही, किंवा मराठी सिनेमा, रिजनल सिनेमाला थोडं लुक डाऊन अपॉन करतील का. पण यातलं काहीच झालं नाही, म्हणजे लिटरली काही झालं नाही. आणि आय एम सो थँकफुल की हे लोक मला भेटले. माझी अख्खी इमेजच बदलली बॉलिवूडची त्यांच्यामुळे. फक्त या फिल्मबद्दल आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा संगीतच नाही तर गाणीही बेस्ट आहेत. जिम्मा 1मध्ये माझं गाव किंवा अलविदा ही गाणी म्हणजे एव्हरग्रीन आहेत, आपण कधीही ऐकू शकतो अशी. जिम्मा 2 मधली गाणी, एक तर गाणं खूपच आता हिट होत आहे. खूप छान आहेत गाणी. आणि अमितराजनी खूप मस्त यावेळेला गाणी केली आहेत. आणि मला स्पेशली मेन्शन करायचं, क्षितिज पटवर्धननी जे शब्द लिहिलेत ना, मी त्याला दरवेळेला असं म्हणते की क्षितिज, तुझ्यात कुठेतरी एखाद्या खूप म्हणजे प्रेमळ बाईचा आशीर्वाद आहे तुझ्या डोक्यावर, कारण तो बाईच्या मनातलं इतकं सुंदर लिहितो. त्याचा प्रत्येक शब्द गाण्याचा हा इतका, म्हणजे जसं मराठी पोरीमध्ये आहे की कुंकू असो वा टॅटू, मला सारं आपलं, नव्या रूपात नवं बाई पण जपलं. बाई पण जपायला साडीच नेसावी लागते असं नाहीये, किंवा तुम्ही शॉर्ट्स घालताय म्हणजे आता तुम्ही बाई असणं विसरलायत असंही नाहीये. आई होणंच गरजेचं नाही. एक्झॅक्टली. फक्त आई होणं म्हणजे बाई होणं नव्हे. अशा अनेक गोष्टी ना ह्यांनी तेवढ्या प्रेमाने क्षितिजनी लिहिल्यात, अमितराजनी संगीतबद्ध केलंय. आणि वैशाली पाहिजे मला एक कारण वैशालीनी गायलेलं गाणं आपल्यासाठी सुपर डुपर हिट होतं. तर खरं तर 2-4 वाक्य आहेत मराठी पोरीमध्ये, असं काही अख्खं गाणं नाहीये तिचं. आणि एक गाणं गायलंय श्रेया घोषालनी फिल्ममध्ये, रंग जरासा ओला. ते आमच्या सगळ्यांचं फेवरेट गाणं आहे. आपण इंटरव्ह्यूच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत. मला प्रत्येकाला एकच प्रश्न विचारायचा आहे, हा चित्रपटगृहात जाऊन का बघावा? फक्त बायकांनीच नाही तर पुरुषांनी सुद्धा हा चित्रपट बघावा.
कारण तिचं जगणं फक्त तिलाच नाही तर त्याला सुद्धा कळलं पाहिजे. मला असं वाटतं एकाच वाक्यात मी सांगेन की जसं मागच्या वेळी कबीरचं हे म्हणणं होतं की प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो आणि प्रत्येक वेळी आपल्याला आपल्यातलं नवीन नवीन काहीतरी सापडतं. मलाही यावेळी झिम्मामुळे नवीन काहीतरी माझ्यातलं उमगलंय आणि तुम्ही आमच्यातल्या तुम्हाला घरी घेऊन जा. आपला प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, कारण याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या बायका आहेत आणि प्रत्येक जण आपल्या मतावर आणि आपण जे आहोत त्या गोष्टीवरती खूप प्रेम करतं. ते लोक काय म्हणतात याचा विचार न करता स्वतःत खूप आनंदी राहत. तर मला वाटतं की लोक पुन्हा नव्याने स्वतःवरती प्रेम करायला लागतील. जिम्मा 2 हा असा सिनेमा आहे जो त्या लोकांना एकत्र आणणार आहे. आयुष्य सुंदर आहे हे दाखवणारा सिनेमा आहे. देर इज ऑलवेज होप. तुम्हाला जगणं सुंदर करायचं असेल आणि सगळ्यांना सोबत घेऊन आनंद हा देता घेता वाटत सर्वत्र फिरायचं असेल तर मात्र जिम्मा बघायलाच हवा. जिम्मा 2 या आणि एकत्रित या आणि चित्रपटगृहात बघा असं सगळ्यांचं आवाहन आहे. आणि लोकशाही मराठी सुद्धा तुम्हाला हेच सांगताय. सगळ्या टीमला शुभेच्छा या Thank you, चित्रपटाकरता thank you, आणि thank you. खूप खूप धन्यवाद. इतक्या मस्त मनमोकळ्या गप्पा मारल्यात, थोडंसं भांडाभांडी सुद्धा केली. ते सिद्धू ते असताना रोजच होतं. चालू त्याच्याशिवाय ते मजा काय कशी मजा येणार? नाही. ते रोज चालू राहणार आहे. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. लोकशाही मराठीमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची, पण अपडेट राहण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी.